तर आपण आज शिकणार आहोत नाम हा चॅप्टर. थोडक्यामध्ये नाम या चॅप्टरच्या आढावा घेणार आहोत. नाम हा चॅप्टर राहते कसा, मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून, फॉरेस्ट आणि तलाठीच्या दृष्टिकोनातून 2 मार्काला येणारा हा चॅप्टर आहे. तर इकडे बघा, नाम म्हणजे का, सजीव अथवा निर्जीव, निसर्गात अस्तित्वात असलेले सजीव अथवा निर्जीव घटक यांना ओळखण्यासाठी जे नाव दिले आहे त्यांना काय म्हणतात, नाम म्हणतात. तर नामाचे 5 प्रकार पडतात. का पडतात? प्रकार. तर पहिला आहे ते रे धर्म वाचक नाम आणि दुसरा आहे ते धर्मी वाचक नाम. काय म्हणला? एक आहे ते धर्मवाचक नाम आणि दुसरा आहे ते धर्मी वाचक नाम. तर सर्वात आधी समजून घ्या, धर्म म्हणजे काय, ते भाव अथवा गुण. काय म्हणला? धर्म म्हणजे काय, ते गुण. समजा काय? धर्म म्हणजेच काय होते, भाव अथवा गुण. तर त्यानंतर धर्मीवाचक नामाचे 2 प्रकार पडतात. एक आहे ते सामान्य नाम व दुसरा आहे ते विशेष नाम. काय ते? विशेष नाम. यावरून पकडणार आहे. हे आपले झाले नावाचे प्रकार. नामाचे मराठी व्याकरणात एकूण मुख्य प्रकार किती? 3. पहिला प्रकार सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम. समजत आहे? समजत आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, भाव हा सजीव प्राण्यात असतो. ठीक आहे? काय म्हणलं? भाव हा सजीव प्राण्यात असेल. भाव कोणात निर्माण होते? सजीवात होते. काय म्हणलं? सजीवात होते. व गुण कोणात निर्माण होते? निर्जीवात होते. बरोबर आहे? साखर गोड आहे, साखरेचा गोडपणा काय झाला? गुण झाला. तर साखर कशी आहे? निर्जीव आहे. बरोबर आहे? निर्जीव घटक आहे. बरोबर आहे? समजत आहे? त्यानंतर पहा, भाव. राम मुलीकडे बघून चटकन हसला. मुलीकडे बघून राम हसला. हसला म्हणजे काय झाला? त्याच्या मनात एखादा भाव निर्माण झाला. होऊ शकते तो भाव चांगला असू शकते किंवा वाईट असू शकते. पण सजीवात काय होईल? भाव निर्माण होईल. निर्जीवात गुण निर्माण होईल. ठीक आहे? तर निर्जीव वस्तू का दर्शवतात? गुण दर्शवतात. व सजीव व्यक्ती, सजीव घटक भाव दर्शवतात. एवढा क्लिअर झाला. आता सामान्य नाम ओळखायचा कसा? सामान्य नाम नेमका ओळखायचा कसा? तर इकडे बघा, सामान्य नाम तुम्ही ओळखणार कसे आहात? कसे आहात सांगा? सामान्य नाम दर्शवते काय? जात. आणि विशेष नाम का दर्शवते? व्यक्ती अथवा वस्तू. एवढा समजला? विशेष नाम का दर्शवते? व्यक्ती अथवा वस्तू म्हणजे एखादी घटक. व सामान्य नाम का दर्शवते? एखादी जात. या संबंधी एक उदाहरण पहा रे. राम हुशार मुलगा आहे. आता या पद्धतीचा एखादा प्रश्न तुमच्या पोलीस भरतीत, फॉरेस्ट म्हणा, जे बी स्पर्धा परीक्षा आहेत त्या संबंधित हा प्रश्न येते. यात अधोरेखित केलेल्या नामाचा प्रकार ओळखा, हा प्रश्न आहे तुमच्या. काय? अधोरेखित केलेल्या शब्दाच्या नामाची जात ओळखा. नाम कोणत्या प्रकारात आहे ते ओळखा. तर एक समजा, आपण हे ते डायग्राम बनवला आहे. यावरनं पहा रे, राम हुशार मुलगा आहे. तर बघा, मुलगा का दर्शवत आहे? मुलगा का दर्शवत आहे? जात दर्शवत आहे. का दर्शवत आहे? जात दर्शवते. का दर्शवते रे? जात दर्शवते. आणि राम त्या मुलाला दिलेला नाव आहे. मुलं आहेत, पण तुमच्या वर्गात असलेल्या मुलाला दिलेला नाव आहे तो राम. त्या व्यक्तीला ओळखण्या देण्यासाठी दिलेला नाव आहे तो राम. या वाक्यात नाम किती आहेत? एकूण किती आहेत? 2. एक आहे राम, एक आहे मुलगा. पण मुलगा हा जात दर्शवत आहे, म्हणजे तो कोणता नाम झाला? सामान्य नाम झाला. आणि राम हा का दर्शवत आहे? का दर्शवत आहे? व्यक्तीच्या नाव. त्यावरून का दर्शवत आहे? व्यक्ती म्हणजे हा झाला विशेष नाम. समजला? म्हणजे एखाद्या वाक्यात एखादा स्पेसिफिक घटक म्हणजे वस्तू अथवा व्यक्ती दिला असला तर तो असलेला जो नाव आहे तो विशेष नाम असेल. एखाद्या वाक्यात एखाद्या जातीचा बोध होत असेल तर तो कशाचा आहे? सामान्य नाम आहे. एखाद्या वाक्यात जात व व्यक्ती विशिष्ट घटकाचा बोध होत नसून एखाद्या भावनेचा किंवा गुणाचा बोध होते
त्याला तुम्ही काय म्हणत्या भाववाचक नाम म्हणत्या. सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम ओळखायचे कसे या पद्धतीने पाहिलं. सामान्य नाम ओळखायचा असला तर त्यात का असायला पाहिजे, जात असायला पाहिजे. विशेष नाम असायला ओळखण्यासाठी तुम्हाला का पाहिजे, व्यक्ती अथवा वस्तू पाहिजे. आणि त्यानंतर भाववाचक नाम ओळखण्यासाठी का पाहिजे, वाक्यात भाव दिला गेला पाहिजे. तर इकडे पहा, मग सामान्य नामाचेच काय रे प्रकार आहेत. पदार्थवाचक नाम, बरोबर आहे, समूहवाचक नाम. तर पदार्थवाचक मध्ये मोजता येणारे, मोजता न येणारे, व समूहवाचक मध्ये काय येते, समूहवाचक मध्ये येते कडक, जुळी. जो समूहाने दर्शवले जाईल तो नाम कोणता राहील, सामान्य नाम राहील. तो जो नामाच्या बद्दल तुम्हाला काय आणखी काय म्हणलं होतं मी ना, समूहाबद्दल आलेला नाव, पदार्थाबद्दल आलेला नाव, सामान्य नाम. साखर कोणता नावाला, पदार्थ आहे, सामान्य नामाला. या पद्धतीने तुम्ही नाम हा चॅप्टर करू शकता. तुम्हाला चॅप्टर कसा वाटला आणि ते सांगा कमेंट मध्ये. आणि आपले ध्येयनिष्ठ करिअर पॉइंट भंडारा राजीव गांधी स्क्वेअर मध्ये आपले पोलीस भरती आणि वनरक्षक संबंधित बॅचेस सुरू झालेले आहेत. ज्यांना ऍडमिशन करायचे आहे खाली नंबरला संपर्क साधून ऍडमिशन करावे. धन्यवाद.